श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजकाल आपण पाहत असतो की मुलं म्हणजे मुलगा किंवा मुलगी यांचं हे वय 28 किंवा 30 झालेलं आहे किंवा 35 वयांच्या मुलांचंही लग्न झालेले नाहीये. म्हणजे मुलामुलींची एकच तक्रार असते की जॉब आहे, सगळं आहे, पगार पाणी आहे, घरी सगळं व्यवस्थित आहे, पण लग्न जमत नाही. घरचे टेन्शनमध्ये आहेत. यामुळे देखील आम्हाला खूप टेन्शन येत आहे, कारण की स्थळ आलं की काहीतरी कारणाने मोडते. पत्रिका दाखवली तर गुरुजी सांगतात मंगळ आहे, 7.5 आहे, शुक्र ग्रह कमजोर आहे, शनीची महादशा चालू आहे, म्हणजे असे हे दोष आहेत, कालसर्प दोष आहे. तर एवढे सगळे दोष असले तरीही काहीही घाबरायचं कारण नाही. तर आज मी तुम्हाला एकदम साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. फक्त आपल्याला सुपारी, 2 हळकुंड, 1 कलावा आणि पिवळी केलेली तांदूळ आणि 1 नाणं एवढाच एक म्हणजे छोटंसं साहित्य आहे. एवढंच एक साहित्य लागणार आहे, कारण गुरु पुष्पामृत योग आलेला आहे उद्याचा. तसेच गुरुवार देखील आहे आणि हा शुभ संयोग हा जुळून आलेला आहे. म्हणून आपल्याला हा छोटासा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. तर ही माहिती संपूर्ण जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करा. अधिक मास हा सुरू झालेला आहे. या अधिक मासामध्ये शुभ कार्य ही केली जात नाही, लग्न कार्य केली जात नाही, गृहप्रवेश, मुंज वगैरे असे कोणतीही कार्य केली जात नाही. नवीन वस्तू खरेदी करू शकत नाही, नवीन गाडी वगैरे आपण घेऊ शकत नाही, घर खरेदी करू शकत नाही. परंतु आपण ह्या महिन्यामध्ये लग्न जमवण्यासाठी तर याचे लग्नाचे उपाय आपण नक्कीच करू शकतो. जरी ह्या एका महिन्यात आपलं लग्न झालं नाही तरी देखील आपण एका महिन्याच्या आतमध्ये आपण आपलं लग्न जमवू शकतो. त्याच्यामुळे आपण हा उपाय करायचा आहे आणि ह्या उपायामुळे अगदी साधा सोपा उपाय आहे आणि लग्न देखील ठरणार आहे. तर हा उपाय कोणी करायचा आहे बघा. तर स्वतः मुलाने किंवा मुलीने हा उपाय करायचा आहे तर अतिशय उत्तम, जे स्वतः हा उपाय करणार आहेत. परंतु आजकाल मुलं जॉबसाठी बाहेर असतात, व्यवसायानिमित्ताने नाही होत करणं, तर त्यांच्या आईने केला तर अतिशय उत्तम आहे. कारण आई आपल्या मुलांसाठी जी प्रार्थना करत असते ती 100% अगदी पूर्ण होते म्हणजे होतेच. त्याच्यामुळे आईनेही करायचं आहे. जर आई नसेल तर मुलाची बहीण असेल किंवा वहिनी असेल, ती सुद्धा ही म्हणजे मुलामुलीची बहीण वहिनी कुणी असेल तरीही ती व्यक्ती करू शकते. म्हणजे घरातील कोणत्याही सदस्याने हा उपाय गुरु पुष्पामृत योगावरती केला तर अतिशय उत्तम आहे. तर आपल्याला काय लागणार आहे तर मगाशीच मी सांगितलं आहे, 1 सुपारी लागणार आहे, ती आदल्या दिवशीच आणून ठेवायची आहे. आपल्याला 2 हळकुंड लागणार आहेत, तर ते सुद्धा आपल्याला अगोदरच आणून ठेवायचे आहे. अक्षता लागणार आहे, तर त्या पिवळ्या करून ठेवायच्या आहे आणि 1 रुपयांचा नाणा आणि 1 कलावा. ह्या एवढ्याशा छोट्याशा गोष्टी, एवढंच साहित्य लागणार आहे. तर एवढं आपल्याला अगोदरच त्याची तयारी करून ठेवायची आहे. जर मुलं स्वतः म्हणजे मुलगा मुलगी किंवा स्वतः जर हे स्वतःसाठी व्रत करणार असेल तर हा उपाय करणार असेल तर काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून ज्यावेळेस तुम्ही आंघोळ करतात त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला आहे ना हळद टाकायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला 11 वेळेस बोलायचा आहे आणि आंघोळ करून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे. आवर्जून पिवळेच वस्त्र तुम्हाला घालायचे आहे, कारण की गुरुपुष्पामृत योग आहे आणि गुरुवार देखील आहे. हळदीचा टिळा म्हणजे हळदीमध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आणि तो टिळा तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. आणि अर्घ्य देताना काय करायचं आहे, तांब्या घ्यायचा आहे, पाणी भरायचं आहे, त्यामध्ये फूल टाकायचं आहे आणि थोडीशी हळद कुंकू अक्षता टाकायच्या आहे आणि मग सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. यामुळे देखील तुमचा शुक्र हा ग्रह मजबूत होत असतो. म्हणजे तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान हा मिळत असतो. तसेच तुम्हाला काय करायचं आहे की या दिवशी 1 सफेद धागा घ्यायचा आहे, त्या धाग्याला थोडासा हळदीमध्ये बुडवायचा आहे आणि तो सुकवायचा आहे.
आणि त्याला 7 गाठी मारायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र बोलायचा आहे आणि तो धागा तुम्हाला तुमच्या हाताला बांधायचा आहे. यामुळे तुमचा गुरुग्रह तो स्ट्रॉंग होईल आणि लग्नात जे काही अडथळे येत असतात आणि येत असतात तुमच्या, तर ते देखील दूर होतात. तर पहा, हा जो उपाय आहे तुम्ही हा स्वतः करायचा आहे. आणि स्वतः मुलाची आई करत असेल तर आईने देखील सकाळी स्वतः लवकर उठायचं आहे, आंघोळ करून घ्यायची आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहे आणि देवघर आहे तिथं बसायचं आहे आणि आपले इष्टदेव आहे, कुलदैवत आहे, श्री स्वामी समर्थ महाराज आहे, गणपती बाप्पा आहे, हरी विष्णू माता लक्ष्मी आहे, तर हे सर्व जे आहे यांचा विधी वगैरे पूजा विधी करून घ्यायची आहे. आणि शक्य असेल तर अभिषेक देखील करा किंवा आपली साधी ज्याप्रमाणे आपण रोजची पूजा करतो त्याप्रमाणे पूजा करायची आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती धूप लावायची आहे. मग हात जोडायचे आहे श्री हरी विष्णू माता लक्ष्मीला, तसेच जे आपले इष्टदैवत आहे, कुलदैवत आहे, त्या देवांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाच्या कुंडलीमध्ये जो काही दोष आहे, पितृदोष आहे, कालसर्प दोष आहे, मंगल दोष आहे, तर तो दूर होऊन माझ्या मुलाचं लग्न लवकरात लवकर व्हावं असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक पिवळा कपडा आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे जास्त मोठा नाही घ्यायचा आहे, छोटासाच लागणार आहे. तर तो पिवळा कपडा घ्यायचा आहे आणि आपण जे हळकुंड जे 2 आणलेले आहेत तर ते हळकुंड घ्यायचे आहे. आणि आपल्याला एक कलावा धागा सुद्धा लागणार आहे आणि आपल्याला 1 रुपयाचा सिक्का, अगोदरच सांगितलंय, रुपयाचा 1 सिक्का लागणार आहेत आणि थोड्याशा अक्षता आहेत, त्या देखील आपल्याला पिवळ्या करून घ्यायच्या आहेत. तर काय करायचं आहे, पहिल्यांदी पिवळ्या कापड आहे जे छोटंसं आपण घेणार आहोत, तर त्याच्यावरती गंगाजल शिंपडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या कापडावरती 1 सुपारी ठेवायची आहे. सुपारी ठेवण्या अगोदर काय करा, 1 नाणं ठेवायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला सुपारी ठेवायची आहे. सुपारीला हळद कुंकू अक्षदा 1 फूल अर्पण करायचं आहे. मग त्यानंतर काय करायचं आहे, थोडा अक्षदा घ्यायच्या, तर त्या आपण पिवळ्या करून घेतलेल्याच आहेत, तर त्या देखील तुम्हाला सुपारीच्या साईडला ठेवायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर जे हळकुंड आहेत, जे 2 हळकुंड घेतलेले आहेत, तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि 1 धागा घ्यायचा आहे, म्हणजे कलावा घ्यायचा आहे. तर तो कलावा 7 वेळेस आपल्याला त्या हळकुंडांना गुंडाळायचा आहे, गाठी मारायच्या नाहीयेत, तर आपल्याला 7 वेळेस तो गुंडाळायचा आहे. आणि मग ते जे हळकुंड हातामध्ये घ्यायचं आहे, समजा आई वडील हा जर उपाय करत असेल तर त्यांनी बोलायचं आहे की माझ्या मुलाच्या कुंडलीत जो काही नजरदोष, पितृदोष, शनीची काही 7.5 असेल तर ती दूर होऊन जाऊ दे, मंगळचा दोष असेल तर तेही दूर होऊ जाऊ दे आणि मुलाचं लग्न हे लवकरात लवकर व्हावं असं वडिलांनी बोलायचं आहे. किंवा मुलं स्वतः हा उपाय करत असेल तर त्यांनी हे हळकुंड आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि फक्त म्हणजे कलावा गुंडाळून घ्यायचा आहे 7 वेळेस. आणि मग माझ्या कुंडलीमध्ये जो नजरदोष आहे, पितृदोष आहे, ग्रहदोष, कालसर्पदोष काय जे आहे तर ते लवकरात लवकर दूर व्हावं आणि माझं लग्न लवकरात लवकर जुळवावं, जमावं, तर असं बोलायचं आहे. आणि हे जे हळकुंड आहे हे सुद्धा तुम्हाला सुपारीच्या साईडला ठेवायचे आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. आणि हे जे साहित्य आहे, जो पिवळा कपडा आहे, 1 रुपयाचा आपण सिक्का ठेवलेला आहे, हळद ठेवलेला आहे, जे हळकुंड आपले ते 2 आहेत, तर त्यांची आपल्याला ह्या पूर्ण साहित्याची 1 पोटली तयार करून घ्यायची आहे. आणि ही पोटली आपल्याला कलाव्याच्या साह्याने बांधायची आहे. आणि त्यानंतरून ही जी पोटली आहे किंवा ही जी पुरचुंडी आपण ही जी बनवलेली आहे ह्या साहित्याची, तर ही आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे. आणि ज्याप्रमाणे रोज आपण देवपूजा करत असतो त्यावेळेस आपल्या देवांची पूजा करतो त्यावेळेस तुम्हाला देखील धूप दीप दाखवायचा आहे. म्हणजे रोज त्या पोटलीची आपल्याला तुमचं लग्न जमेपर्यंत, लग्न होऊपर्यंत रोज तुम्हाला त्या पोटलीची तुम्हाला पूजा करायची आहे. त्यानंतर बघा काय करायचं आहे, जे पिवळं कापड आहे तर त्याच्यापेक्षा 1 छोटंसं पिवळं कापड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ज्या पिवळ्या केलेल्या आपण अक्षदा आहेत तर त्या घ्यायच्या आहे आणि त्या सुद्धा छोटेसं बांधायचं आहे. आणि ती जी पिवळ्या कापडात ठेवून आपण अक्षदा बांधणार आहोत तर ते काय करायचं आहे, मुलींनी, जो मुलगा आहे मुलगी आहे तर त्यांनी आपल्या पॉकेटमध्ये ठेवून द्यायचं आहे.
आणि ती जी पुरचुंडी आहे तर ती देवघरामध्ये आपल्याला त्याची देवांबरोबर पूजा तर करायचीच आहे. आणि ज्यावेळेस तुमचा गुरुपुष्पामृत ज्यावेळेस पुढचा योग येईल त्यावेळेस तुम्हाला ती पुरचुंडी काढायची आहे आणि किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची, किंवा पिंपळाचं झाड आहे, शहरामध्ये वाहतं पाणी नसतं, नदी नसते, तर पिंपळाचं झाड आहे ना, तर झाडाच्या तिथं एक छोटंसं खणून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ती दाबून द्यायची आहे. तर हे तुम्हाला असा एक उपाय करायचा आहे. आणि बघा, पुढच्या गुरुपुष्पामृत योग येईल त्यावेळेस तुमचं मुलाचं लग्न नेमकं जमलेलं असेल तर हा उपाय आहे, अगदी साधा आहे, सोपा आहे. तर अशा प्रकारे हा तुम्हाला उपाय करायचा आहे. तुमच्या कुंडलीतील सर्व दोष दूर होऊन तुम्हाला मनासारखा जोडीदार नक्कीच मिळेल. आणि ज्या मित्रमैत्रिणींना, ज्या मुलामुलींना ह्या व्हिडिओची गरज आहे, ज्यांचे लग्न जमलेले नाहीत, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा, याची लिंक शेअर करा. माहिती आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ही कमेंट नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.